नमस्कार. नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण ऊस पिकामध्ये आहोत. ऊस पिकामध्ये कुठले कुठले आंतरपीक केलं पाहिजे, आंतरपिकाचे काय फायदे आहेत, आता बघत असून आपण या ऊसामध्ये आहोत. ऊसामध्ये ह्या सर्व युवा शेतकरी आहेत. यांनी जर बघितलं तुम्हाला ऊसामध्ये आंतरपीक, पहिलं आंतरपीक घेतलं त्यांनी हरभरा, दुसरं म्हणजे कांदा घेतलाय, काही काही ठिकाणी लसूण वगैरे सगळं आंतरपीक वेगवेगळे घेतलं, राजमा सुद्धा आंतरपीक घेतलं. आता लक्षात आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं की आंतरपिकाचे भरपूर असे फायदे आहेत. ऊस जर बघितलं, ऊस हा बारमाही पीक आहे आणि बारमाही पिकामध्ये जर उत्पादक जर बघितलं आपलं एकंदरीत मिळणार उत्पादन आणि उत्पादक खर्च आणि एक कालावधी भरपूर असा 12 महिन्याचा कालावधी, बरोबर का? बरोबर. मग ह्या कालावधीमध्ये ऊसामध्ये जर तुम्ही आंतरपीक केलं किंवा कांदा करू शकता तुम्ही, हरभरा तर अतिशय चांगला आहे, हरभरा करू शकता तुम्ही, राजमा करू शकता किंवा टरबूज खरबूज. आता जर तुम्ही पाहिलं टरबूज खरबूज सुद्धा शेतकरी ऊसामध्ये करणार आहेत. अशा प्रकारे आंतरपीक पेरलं पाहिजे. आंतरपिकाचे फायदा महत्वाचा लक्षात घ्या. आंतरपिकाचा फायदा, आता ह्या बायांनी आंतरपीक केलं, आता मला सांगा मित्र, तुम्ही आंतरपीक पेरलं तर आंतरपिकाचा काय फायदा आहे तुम्हाला? आंतरपीक का करू वाटलं? कारण की असं ऊस फक्त आपण ऊसच करतो दर वेळेस प्रत्येक वर्षी, कारण की मधलं जे आपण अंतर आहे ते असंच राहतंय ना. हा, अंतर बसून राहतं. आणि ऊसासाठी हरभऱ्याचा बेवड एकदम फायदेशीर राहतो. हरभऱ्याचा बेवड एक मग लक्षात घ्या शेतकरी, मग आपल्या सगळ्या भरपूर जणांना म्हणजे ही झालेलं आहे की ऊसामध्ये हरभरा लावलं तर हरभऱ्याच्या आंबीमुळे ऊसाला परिणाम होतो. असा कुठलाही परिणाम होत नाही. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जर तुमचं अंतर व्यवस्थित असलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं तुमचं अंतर. आता जर अंतर जास्त लागते. आता या बयाचा तुम्ही आता कितीचा बेड आहे सांगा बयाचा? मी आपला 5.5 आहे. 5.5चा. लक्षात घ्या, 4.5च्या आतमध्ये लावू नका. 5च्या पुढे जर तुमचं अंतर असेल, 5 असेल किंवा 6 असेल, 5.5 असेल किंवा 7 फुटावर बी काही जण ऊस लावणार आहेत, जर तुम्ही अंतर जर व्यवस्थित असेल, 5.5चं जर अंतर केलं, अतिशय अंतर चांगलं, तुमचं एकरी 100 टन ऊस प्लस तुमचं जे आहे का हरभऱ्याचं उत्पादन तुम्हाला मिळणार. बरं आता बाया साहेब, तुम्ही जर 5 फुटावर लावले म्हणजे 5.5 फुटावर, किती लागलं तुम्हाला बियाणे एखाद्या हरभऱ्याचं? हरभऱ्याचं आपल्याला एकरी 20 किलो लागलं. एकरी 20 किलो लागलं टोकनसाठी. आता ह्या बायाने टोकन घ्यायचं. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, टोकन सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. टोकनमुळे जास्त फुटवा येतं. आता ही तुम्ही काबुली टाईप मध्ये हरभरा कुठली जात आहे बाया साहेब? हे काबुली आपलं डॉलर काबुलीमध्ये आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जर आता ह्यांनी हरभऱ्यामध्ये आंतरपीक केलं, आता लक्षात भरपूर शेतकऱ्याला वाटत असेल की आंतरपीक, आता लक्षात घ्या, हरभरा लागवड करत असताना 100% बेडवर करा तुम्ही. अशा या बायांनी केली, अशा हरभरा लागवड करा. दुसरं म्हणजे जर कांदा सारखे पीक लावतात, आता कांदा त्यांनी लावलेला दिसतं बघा तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे कांदा लावू शकता. टरबूज, आता टरबूज सुद्धा आपण बेडवर लावू शकता. आता ही पीक आंतरपीक जे आहे का, हे 2, 2.5, 3 महिन्याचे पीक असतात. आता हरभरा 3 महिन्यामध्ये निघून जाते आपला, किंवा राजमा असेल 3 महिन्यात निघून जातं, कांदा सारखे पीक सुद्धा 3-4 महिन्यात निघून जाते. जर शेतकरी अशा आंतरपीक केले तर तुम्हाला भरपूर आता फायदा होतो. आता लक्षात घ्या, ऊसाच्या बाबतीत तुम्हाला जर वाटत असेल किंवा अन्नद्रव्याचं प्रमाण कमतरता, जर तुमचं अंतर व्यवस्थित असेल तर तुमचा खताचा डोस दोघांनाही व्यवस्थित जातो. आता लक्षात घ्या, जर तुमचं आंतरपीक हरभरा पीक आहे, तर सगळ्यात मोठा परिणाम असा आपल्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त होते, हरभऱ्यामध्ये मर जास्त लागते. याचं कारण असं आहे की आपण अति पाणी देतो, ऊसाला जास्त पाणी लागते. आपले कन्सेप्ट माहिती आहे, सगळ्या शेतकऱ्यांना फिट झाले की मला ऊसाला जास्त पाणी लागते. हरभरा हा पिकाला पाणी कमी लागते. मग तुमचं जर आंतरपीक असेल तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, पाण्याचं प्रमाण कमी गेलं पाहिजे ऊसाला. प्लस तुम्हाला पिंकल्यासारखं, आता बेडवर आहे तर पिंकल्यासारखं भिजवलं पाहिजे तुम्ही. दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया करून हरभरा लावलं पाहिजे तुम्ही. कांद्यासारखं पीक लावलं तर पाणी जास्त लागतं. आता लक्षात, मर आणि बाकी जर आता ऊसा आणि हरभरा एकत्रित फवारणी कशी घेऊ शकतो अन्नद्रव्याची, आणि जेणेकरून आपल्या मर हरभऱ्याची होणार नाही, ऊसाची मर होणार नाही आणि उत्पादन जास्त निघाल. आता फुटवा कसा निघाल? आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचे आता हरभरा पिकामध्ये आहोत आपण. आता हरभरा पिकाला आणि ऊसाला एकत्रित बुरशीनाशक आपण मारू शकतो, कारण ऊसाला सुद्धा बुरशीचा प्रॉब्लेम होतो. ह्याचं होतं नाही, जसं कंटिन्यू बुरशीनाशक घ्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला वेल एक्स्ट्रा हा पुढं घ्यायचा आहे. जे 2 ml एकरी 2 ml लिटरला वापरायचं आहे, जेणेकरून हरभऱ्याची मर अँटीबायोटिक आहे, वेलेडामायसिन असल्याने पाण्याचा साईज चांगला राहील. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण फवारणीचं काय नियोजन सांगतो, आपण व्हिडिओ बघतो, आपल्यामध्ये आपल्या पिकाला सुद्धा उत्पादन जास्त वाढलं पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं वेल एक्स्ट्रा 2 ml वापरा. त्याच्यानंतर आळी घोंगड, आळी वगैरे असते हरभरा, इमामॅक्टिन साधी गोष्ट इमॅक्टो नावाने भेटते, 10 ग्राम पंपाला वापरा. त्याचबरोबर लक्षात घ्या, हरभऱ्याला सगळ्यात महत्वाचं खताचं, आता 12-1 खत सुद्धा तुम्ही एका पंपाला वापरू शकतो. आणि काय होतं, फुटवा जास्त होईल, आपल्या खताचा फुटवा जास्त होईल आणि उत्पादन जास्त मिळेल. जर आता लक्षात घ्या, हरभरा हा 2 फवारणी सुद्धा आपण करू शकतो. आता लक्षात घ्या, आता हरभऱ्याच्या 2 फवारण्या कुठल्या स्टेजला द्यायच्या? पहिली स्टेज लक्षात घ्या, पहिल्या 1 महिन्याच्या आतमध्ये फवारणी द्यायची, म्हणजे मर, फुटवा आणि वाढ ह्याची आपल्याला पहिली फवारणी. आता मळ आणि फुटवा, वेल एक्स्ट्रा, 1261, इमॅक्टो आणि इस्टाएक्स हे प्रोडक्ट घ्यायचे तुम्हाला. आता लक्षात, दुसरी फवारणी कधी हरभऱ्याची केली पाहिजे? दुसरी फवारणी ज्यावर फुलाची स्टेज असेल तुमची, फुल आणि घाटा टेज, ह्या टेज मध्ये दुसरी फवारणी केली. आता घाटा टेजला पाणी जास्त लागतं, पाणी त्यावेळी जास्त द्यायचं.
आता लक्षात द्या, घाटा टेज मध्ये फवारणी व्हील सूत्रा नाव भेटते, जे की आपण कोरेंजन नावाने ओळखतो. व्हील सूत्रा घ्यायचं तुम्हाला 10 ml पर पंपाला घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला 05234 घ्यायचे तुम्हाला खत, किंवा जास्त आपली फुगवून वगैरे चांगले दाण्याची साईज होण्यासाठी. त्यानंतर बुरशीनाशक व्हॅरिस म्हणून बुरशीनाशक भेटते. हे एकंदरीत कॉम्बिनेशन जर व्यवस्थित तुम्ही केलं, ऊसालाही अपकार होणार नाही आणि हरभऱ्याचं उत्पादन चांगलं मिळेल. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित करा. आता हरभऱ्यामध्ये लक्षात घ्या, हरभरा जास्त पाणी देऊ नका, मर येण्यात जास्त पाणी येतं. जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर मर वगैरे येत नाही. जर तुम्ही बीज प्रक्रिया नाही केली तर असा प्रॉब्लेम येतो. त्याला बुरशीनाशक लावून आपण बीज प्रक्रिया केली. 100% बायाचं म्हणणं आहे की आपण हरभरा बुरशीनाशक लावून करा. ऊसाला सुद्धा आपण बुरशीनाशक लावू शकतो, कीटकनाशक लावू शकतो आणि टॉनिक सुद्धा बुडवू शकतो. आता जर बघितलं, एकंदरीत ही आंतरपीक पद्धत आहे, अतिशय चांगली मॅनेजमेंट आहे यांचं. जो तुम्ही अंतर मधला बेड मधला अंतर खताचा, आणि युवा शेतकरी स्वतः वैयक्तिक लेवलला शेती करतात, अतिशय चांगलं. भैया साहेब तुमचं नाव सांगा पूर्ण. गाव कोतळा. गाव तुमचं कोतळा. पूर्ण नाव सांगा तुमचं. पूर्ण नाव शिंदे सुशांत धनराज. धनराज. आपल्या किती क्षेत्र आहे एकंदरीत? आपल्याला 5 एकर. पण आता आंतरपीक किती वर्षापासून वापरतो तुम्ही? आंतरपीक कमीत कमी एक 15-20 वर्ष झालं. बघा शेतकरी मग युवा शेतकरी लहान वयापासूनच याला आंतरपिकाचे महत्व कळालं. म्हणून सगळ्या शेतकऱ्याला एक विनंती असेल की तुम्हाला शेतीमध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर आंतरपीक 100% करा. अजून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपला सुधारित शेती तंत्रज्ञान युट्यूब चॅनल कधी बी आपले कमेंट द्यावा, माहिती घ्या, आपल्या विचारा आणि माहिती मिळवा. हरभऱ्यामध्ये कुठल्या टेजला कुठली फवारणी केली पाहिजे, उसाला कुठली फवारणी केली पाहिजे, आणि जरी कांडी लागवड असली, कांडी लागवडचंही एकरी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी खताचा डोस कुठला दिला पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती आपण चॅनल मार्फत देत असतात. आता भैयाने आपल्या चॅनलला एक छोटासा त्याचा थोडा अमूल्य अशा आपला वेळ दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद.